पूर्णपणे मदत करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। कारण लोकांचं दुःख हेच तुम्ही वाटोळं केलं पोरांनो। कोणाची सुपारी घेऊन आलात मला माहित नाही। तुम्हाला शरम नाही, तुम्हाला शरम नाही, तुम्हाला शरम नाही। जी शरम गोपीनाथ मुंडेंच्या नजरेत होती ना, कुणाचं वाईट झालं, ती शरम माझ्या नजरेत होती ना, ती तुमच्या दिसत नाही आहे। माझ्या घोषणा देण्याने तुम्ही पवित्र होणार नाहीत। तुम्ही कशासाठी आलाय हे मला कळलंय। जो माझा दसरा भगवान गडाचा होता तो सुद्धा माझ्यावर हिरावून घेतला। आता तुम्ही पण हा हिरावून घेण्यासाठी आलाय असं वाटायला नाही। कारण इतके वर्ष मी इथे भाषण केलं, पण असा बेशिस्तपणे कोणी वागलेलं नाही, कोणी वागलेलं नाही। तुम्ही तुमच्या शुद्धीवर नाही असे माणसं मी सांभाळतच नाही। एवढ्या दुःखात, शेतकऱ्यांच्या दुःखात धावून जाताना मी त्यांना वचन देते की तुम्ही सर्वजण काही चिंता करू नका। कारण जब देखती हूँ भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में माँ, जब देखती हूँ भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में माँ, गरीबी में तड़पता परिवार, मैं खून के आंसू रोती हूँ। मैं गोपीनाथ मुंडे की बेटी, मैं गोपीनाथ मुंडे की बेटी। मी आपल्या सर्वांना आज सांगते, नवदुर्गा 9 दिवस नवरात्र होतं का नाही, होतं का नाही? तुमच्या घरात नसेल कारण तुम्ही पथ्य पाळत नाहीत। काही आमच्या घरात आहेत, कांदा लसूण नाही, नॉनव्हेज नाही, बाकी तर नाहीच नाही। कारण तुम्ही काय ग्रहण करून आला असताल तर तुम्हाला कळणारच नाही मी काय म्हणाले। माझ्या 9 दिवस नवदुर्गेची आपण पूजा केली। 9 दिवस या नवदुर्गेनी काय काय केलंय? चंडमुंड सारखे राक्षस नासतो नाबूद केले। रक्तबीजासारखा राक्षस, महिषासुरासारखा राक्षस संपवून टाकला। आजच्या कलियुगामध्ये रक्तबीजासारखा राक्षस आता जन्माला आलाय आणि हा राक्षस शरीरात नाही, तुमच्या सगळ्यांच्या